हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज पाहणार आहोत आपण कारागृह पुणे येथील कट ऑफ किती लागणार. तर मित्रांनो, आज जो आहे लास्ट विद्यार्थ्यांचा ग्राउंड होता. आज उद्यापासून जो आहे मुलींचा ग्राउंड चालू होणार आहे. मुलांचा ग्राउंड आज थांबलेला आहे आणि 27 तारखेला लास्ट ग्राउंड होणार आहे, 27 तारखेपर्यंत. आणि त्याच्यानंतर एक लागलीच 10 दिवसात म्हणजे 10 तारखेच्या आतमध्ये आपल्याला फायनल कट ऑफ मेरिट लिस्ट कळून जाणार आहे. पण काही विद्यार्थी सतत विचारत होते की मेरिट कधी, अंदाजित मेरिट किती लागेल, अंदाजित मेरिट किती लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला अंदाजित मेरिट सांगतो कास्ट नुसार. तर पाहू शकता आपण. तर जागा आपल्याला ओपन साठी 168 जागा येतात. तर जर जर त्यांनी जर एकाच 10 विद्यार्थी घेतले तर मेरिट लिस्ट आणलो, आणि एकाच 15 जरी घेतले तरी ते सेकंड कट ऑफ लिस्ट लागणार आहे मित्रांनो. तर सांगतो तुम्हाला, ओपनची जे आहे, जर ओपनचं जर त्याने एकाच 10 जर घेतले तर ओपनची कट ऑफ मेरिट लागणार आहे ते 42 मार्काला ओपन बसणार आहे मित्रांनो. आणि एकाच जर 15 घेतले, एकाच 15 घेतले तर 41 42 ही फायनल ओपनची जे आहे 42च्या वर जाणार नाही मित्रांनो. 41 ही लास्ट ओपनची कट ऑफ लिस्ट, 43 ला जाणार नाही. त्याच्यानंतर एससी ची जी आहे, एससी चे विद्यार्थी 36 हे कट ऑफ लिस्ट लागण्याचा अंदाज आहे. आणि जे विद्यार्थी 34 मार्क सुद्धा आहेत त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पूर्ण 15 दिवस, आता 15 ते 20 दिवसात आपले मेरिट लिस्ट लागणारच आहे, तोपर्यंत खचून न जाता 34 मार्क ज्याला एससी एसटी ला आहेत त्यांनी सुद्धा भरभरून तुम्ही एकदम ताकद लावून मित्रांनो पेपरची तयारी करा. त्याच्यानंतर व्हिसा ए जे आहेत, 38 मार्क व्हिसा ए ची कट ऑफ लिस्ट लागण्याची चान्सेस आहेत. त्यांनी सुद्धा, ज्या विद्यार्थ्यांना 36 आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न करा, जास्तीत जास्त लेखीवर फोकस करा मित्रांनो. एनटी बी, एनटी सी, एनटी डी यांची लागण्याची चान्सेस आहेत 37. आणि ज्या विद्यार्थ्यांना 36 आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इथं हे करायचं आहे मित्रांनो, जास्तीत जास्त अभ्यास करा. जर झालंच तर होऊन जाईल मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्ही 36 जरी असेल तरी तुम्ही खचून न जाता प्रयत्न करा. आणि तुम्हाला एक सांगतो, तिथं जवळजवळ मी 2-3 वेळेस तिथं जाऊन आलोय, तर 4000 विद्यार्थी जरी बोलवले तर तिथं फक्त 1500 विद्यार्थी ते येत होते मित्रांनो. 1500, कधी 1200, 4-4, 5-5, 6-6 पर्यंत ग्राउंडचं त्यांचं टायमिंग ठरवलेलं होतं. 6 वाजेपर्यंत ग्राउंड होणार, तर तिथं ग्राउंडच संपत होतं मित्रांनो. 12 ते 12:30, 1च्या आधी पूर्ण संपून जात होतं. त्यामुळं तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही खचून जाऊ नका, तुम्ही प्रयत्न करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना 45 आहेत, 43 आहेत, 47 आहेत, या विद्यार्थ्यांनी सुद्धा ग्राउंडची प्रॅक्टिस ही सोडायची नाही. 3 ते 4 दिवसात एकदा तुम्हाला ग्राउंडवर जाणं आहे म्हणजे जाणं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर ग्राउंड जर आता मला 47 आहेत आणि मी चांगले मार्क घेऊन लागून जाईल या उद्देशाने जर राहिला तर तुम्हाला पुढे आगामी भरती येणार आहे, त्या आगामी भरतीची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला वेळ भेटणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही, ज्या विद्यार्थ्यांना हायर मार्क आहेत त्यांनी सुद्धा परत ग्राउंडची 3 दिवसातून किंवा 4 दिवसातून एकदा परत ग्राउंडवर जात चला मित्रांनो. त्याच्यानंतर शेप्स लागेल मित्रांनो 34 किंवा 32 असणाऱ्या 32 ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न करा मित्रांनो. शेप्स 34. ओबीसी लागणार आहे मित्रांनो 38 मार्क ओबीसी लागणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना 36 मार्क आहेत ओबीसी वाल्यांना, ते विद्यार्थी सुद्धा इथे प्रॅक्टिस करा मित्रांनो. एकाच 15 जर घेतले तर 36 वाले सुद्धा मध्ये बसतील मित्रांनो. मी एकाच 10 ची आज मेरिट लिस्ट काढून आणलेली. एकाच 10 म्हणजे 500-600 जागा आहेत, तर 600ला 6000 पोरं घेतील या उद्देशाने आणलो. पण त्यांनी जर एकाच 15 जर विद्यार्थी घेतले तर ओबीसी 36 वाले पण विद्यार्थी बसतील मित्रांनो. त्याच्यानंतर आलं ईडब्ल्यूएस 34 मार्क, ईडब्ल्यूएस 34 मार्क. आणि ज्या विद्यार्थ्यांना 32 मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इथं प्रॅक्टिस करायची आहे. आणि मित्रांनो, मी जे विद्यार्थी आता ग्राउंड भरती आपले लेखीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मी एक कारागृह विशेष टाकलेला आहे, बायो मध्ये लिंक दिलेली आहे, ते जाऊन व्हिडिओ पाहून घ्या. कारागृह विशेष टॉप 20 प्रश्न आहेत, बायो मध्ये लिंक आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये. आणि त्याच्यानंतर मी उच्च पदस्थ व्यक्ती, त्याच्यानंतर चालू घडामोडी, हे डेट वाईज आजच्या डेट पर्यंत जे होत आहेत ते पूर्ण तुम्हाला मी देणार आहे. तर तुम्हाला एकच करायचं आहे मित्रांनो,
व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहाल आणि तुम्हाला मी पूर्ण डाटा जो आहे, माझ्याकडे जेवढा डाटा आहे ते देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो.